नमस्कार प्रेक्षक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. बीडच्या जिल्हा परिषद शिक्षण विभागामध्ये नेमकं काय चाललं आहे हे गेल्या अनेक दिवसांपासून मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून लोकांसमोर आम्ही मांडत आहोत. एकीकडं भ्रष्टाचार आहेच, मात्र दुसरीकडं काही नराधमसुद्धा या शिक्षण विभागामध्ये आहेत. देशाची भावी पिढी घडवणारे आणि देशाचं भविष्य असणारे विद्यार्थी, त्यांना घडवणारे हे शिक्षक लोक, काही शिक्षक लोक, बोटावर मोजणे इतके शिक्षक लोक हे शिक्षकी पेशाला काळिंबा फासत असल्याचं पाहायला मिळतं. केज तालुक्यातील एक शाळा आहे. त्या शाळेमध्ये कांबळे नावाचा एक शिक्षक आहे आणि त्या शिक्षकानं एका मुलीचा चक्क विनयभंग केल्याची तक्रार जुलै महिन्यामध्ये दाखल झाली होती. आता या कांबळे नावाच्या शिक्षकानं, म्हणजे आता हे महाशय असं म्हणायला काही हरकत नाही, विद्यार्थ्यांना गणित शिकवत असताना नवरे निवडा अशा प्रकारचं उदाहरण त्यांनी दिलं. आता ते उदाहरण त्यांनी का दिलं, ही मानसिकता काय आहे, कुठल्या मानसिकतेतून देणं, हे आता येणाऱ्या काळामध्ये शोधलं जाईल. मात्र त्याला गणितामध्ये हेच जे आहे ते उदाहरण देण्यासाठी संधी सापडली का, हेच उदाहरण त्याला द्यावं वाटलं का, किंवा मग इतर कुठले उदाहरण त्याला का देता आले नाही, उदाहरण नवरे निवडा असंच देण्यामागचा उद्देश काय आहे हे पाहिलं जाईल. आता हे कुठल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा हे नवरे निवडा उदाहरण आहे किंवा मग काय आहे हे सुद्धा पाहिलं जाईल. मात्र त्या शिक्षकानं ते उदाहरण देत असताना विद्यार्थीची छेडछाड केलेली आहे. सदरील विद्यार्थिनीनं शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रारसुद्धा दिलेली आहे. आता मजेशीर आणि संतापजनक काय आहे हे या प्रकारामधून निदर्शनास येत आहे. मजेशीर हे आहे की एकीकडं तक्रार दाखल केली आणि ती तक्रार मागेसुद्धा घ्यायला लावली, आणि संतापजनक हे आहे की तक्रार दाखल असताना शिक्षकावर का कारवाई केली नाही, अशा प्रकारचा प्रश्न आहे आणि हे संतापजनक आहे. केज तालुक्यातील एक शाळा आहे. त्या शाळेमधल्या 6वीतल्या शिकणाऱ्या मुलीनं तक्रार नोंदवली 8/7/2025 रोजी. त्या तक्रारीमध्ये तिने असं म्हटलं आहे, 3/7/2025 रोजी सकाळी, मुलीचं नाव या ठिकाणी मी घेत नाही आहे, शाळेत आल्यानंतर तिसऱ्या तालिकेत अंदाजे 2 वाजल्यानंतर, शिक्षकाचंही नाव घेत नाही कारण शाळा ओपन होऊ शकते, सहशिक्षक वर्गात आले व त्यानंतर गणिताचे उदाहरण देऊन आपले नवरे ओळखा असे सांगितले. आता या उदाहरणामधली ही नावं आहेत, संतोष, सुहास, शरद आणि सुमन यांच्या नावाचे उदाहरण उल्लेख केला. सुमनला संतोषकडे जायचे होते, ती सुहासकडे गेली आणि ते सदरील विद्यार्थिनीचं उत्तर चुकल्यामुळे, उदाहरण चुकल्यामुळे सरांनी नंतर अंदाजे 3 नंतर वर्ग 6वीचे सर्व मुले कॅरम खेळत असताना सदरील कांबळे सरांनी त्या मुलीला धरून खाली वाकवले. परत सरांनी ज्या पद्धतीने स्पर्श केला तो तिला चुकीचा वाटला, असं इथं त्या मुलीनं तक्रारीमध्ये म्हटलं आहे. मुलीच्या वडिलांचं नाव आहे, स्वतः मुलीचं नाव आहे आणि इतर एक जणाचं सुद्धा या ठिकाणी नाव आहे. आता ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर गट शिक्षणाधिकाऱ्यांनी फार तातडीनं तिथं सूत्र हलवल्याची, पावले उचलल्याची या ठिकाणी आपल्याला काही गोष्टी हालचाली केल्याचं निदर्शनास येतं. आता 8/7/2025 रोजी इथं शिक्षणाधिकारी यांना अहवाल सादर करण्याबाबत एक पत्र लिहिण्यात आलं होतं. या संदर्भामध्ये एक ऑडिओ क्लिप आहे, ती तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे, ती नंतर वाचवणार आहे. त्याच्यामध्ये आणखी एक ऑडिओ क्लिप आहे, 2 ऑडिओ क्लिप आहेत, ती वाजून तुम्हाला या ठिकाणी मी दाखवणार आहे. यामध्ये चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत. आता इथं गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती यांनी, म्हणजे इथं लक्ष्मण बेडसकर आहेत, बेडसकर हे नाव तुमच्या लक्षात असेल, ते गट शिक्षण अधिकारी आहेत, त्यांनी ही पावलं उचललीत. उपरोक्त विषयी अनुषंगाने कळवण्यात येते की जिल्हा परिषद अमुक अमुक शाळा केज जिल्हा बीड येथील 1ली ते 7 वर्गाचे असून शाळेतील एकूण विद्यार्थी 112 आहेत. शाळेमध्ये एकूण 7 शिक्षक कार्यरत आहेत. यातील 6वी येथे शिक्षले असलेली विद्यार्थी कुमारी, तिचे वडील आणि यांनी सदरील विद्यार्थिनी कुमारी हिच्या बाबत त्याच शाळेत कार्यरत असलेले सहशिक्षक कांबळे यांनी मानेला धरून खाली बसवले. गणिताच्या उदाहरणात विद्यार्थीनं आपले नवरे ओळखा असे अपशब्द वापरले. बाबत संदर्भीय 1 अन्वय या कार्यालयात लेखी तक्रार केली आहे. तक्रारीच्या अनुषंगाने ह्या कार्यालयीन पर्यवेक्षीय यंत्रणेमार्फत स्वतः जाऊन चौकशी करून अहवाल संदर्भात 2 कार्यवाही सदर केलेली आहे. संबंधित शाळेतील मुलीच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना केलेली दिसून येत नाही. बरोबर. शाळेत विशाखा समिती स्थापन नाही. विशाखा समितीचे बैठकीचे
इतिवृत्त उपलब्ध नाही. ट्रेनी टीचर म्हणून आहेत, परंतु त्यांची 6वी 7वी 8वी मुलासाठी शिक्षणासाठी मदत घेतलेली नाही. CCTV आहेत परंतु वर्गामध्ये बसवलेले नाहीत. यावरून मुख्याध्यापक आणि हलगर्जीपणा केल्याचे दिसून येत आहे. आणि हा अहवाल कोणाचा आहे? लक्ष्मण बेडसकर, गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती केज. लेखी संदर्भात तक्रार आहे. आता या अहवालानंतर काय झालं आहे, या सदरील मुलीच्या वडिलांनी तक्रार मागे घेतल्याचं एक याच्यामध्ये आहे. मुलीचे वडील स्वतः लिहून तक्रार देतात आणि ती तक्रार मागे सुद्धा घेतात. त्याचं नेमकं कारण काय आहे हे समजू शकलेलं नाही. आता दुसरा अहवाल इथं चौकशी अहवाल आहे. आता चौकशी अहवाल इकडं गट शिक्षणाधिकाऱ्यांनी मागितल्यानंतर काय झालं, इथं चौकशी अहवाल 1 तारखेला देण्यात आलेला आहे. त्या चौकशी अहवालामध्ये काय सांगितलं ते सुद्धा तुम्हाला मी सांगतो या ठिकाणी. भगवान फुलारी यांचं हे जे काही स्वाक्षरित पत्र आहे याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती केज आपले विरुद्ध तक्रारीचे अनुषंगाने चौकशी करून चौकशी अहवाल कार्यालयास सादर. म्हणजे हे कोणाला लिहिलं आहे? सदरील शिक्षकांना लिहिलेलं आहे, कांबळे नामक शिक्षकाला. चौकशी करून चौकशी अहवाल कार्यालयात सादर केलेला आहे. म्हणजे शिक्षणाधिकारी बेडसकर यांनीच अहवाल सादर केला आहे चौकशी करून या सगळ्या प्रकरणाचा, जो मगाशी मी तुम्हाला वाचून दाखवला. अहवाल कार्यालयात सादर केलेला त्यानुसार आपणास विचारणा करण्यात येत आहे की आपण जिल्हा परिषद शाळा केज अंतर्गत असताना इयत्ता 6वी वर्गात शिकत असलेली कुमारी हिच्या मानेला धरून खाली बसवले व गणिताचं उदाहरण विद्यार्थिनीला आपले नवरे ओळखा म्हणून अपशब्द वापरून अशोभनीय भाषेचा वापर केलेला आहे. ही अतिशय गंभीर स्वरूपाची बाब असून आपली सदर कृती ही बेजबाबदारपणाची व वरिष्ठांचे आदेशाचे पालन न करता महाराष्ट्र शिक्षण जिल्हा परिषद सेवा वर्तणूक नियम 1967 मधील नियम 3चा भंग करणारी आहे. तरी या बाबीस आपणास सर्वस्वी जबाबदार व दोषी धरून आपणा विरुद्ध जिल्हा परिषद जिल्हा सेवा शिस्त अपील नियम 1964 मधील नियम 3 मधील तरतूदनुसार निलंबित करून शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी विभागीय चौकशी का करण्यात येऊ नये याबाबतची लेखी खुलासा ही नोटीस मिळण्यापासून 2 दिवसाचे आत या कार्यालयात सादर करावा. दिलेल्या विहित नमूद आपला खुलासा प्राप्त न झाल्यास अथवा तो असमाधानकारक असल्यास आपले काहीही म्हणणे नाही असे गृहीत धरून आपणा विरुद्ध वरील प्रमाणे कारवाई प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घ्यावी. नोटीस 1 प्रत स्वीकारून दुसरी प्रत दिनांकित स्वाक्षरीसह तात्काळ या कार्यालयात सादर करण्यात यावी. असं हे पत्र कधी आहे? 15 जुलै 2025 रोजीचं हे पत्र आहे. आणि भगवान फुलारींनी हे पत्र त्या ठिकाणी दिले, शिक्षणाधिकारी जे आताच्या वादाच्या भोवऱ्यामध्ये आहेत. आता या सगळ्या गोष्टींचा आम्ही अहवाल पाहिला असता माहिती मिळवला. आता खुलासा इथं मागितलेला आहे 15 जुलै रोजी हा खुलासा मागितला. 15 जुलै 2025. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, ऑक्टोबर जो आहे तो या ठिकाणी नोव्हेंबर सुरू झालेला आहे. आजपर्यंत खुलासा आलेला नाही. आम्ही जी माहिती मिळाली तो खुलासाच मिळत नाही आहे. तिथं संचिकेमध्ये खुलासाच नाही. आता खुलासा या शिक्षकांना नेमका काय दिला आहे आणि खुलासा दिल्यानंतर ही तक्रार मुलीची का मागे घेण्यात आली, कोणाच्या प्रेशरखाली घेण्यात आली, या सगळ्या गोष्टीसुद्धा माहिती आम्ही तुम्हाला घेऊन दाखवतोय. इथं सदरील मुलीनं पहिली तक्रार दिली की बाबा अशा प्रकारची माझ्यासोबत ही सगळी छेडछाड झालेली आहे आणि गैरवर्तणूक झालेली आहे. त्यानंतर एक पत्र आहे 15/7/2025 रोजीचं आणि त्यामध्ये त्यांनी ह्या मुलीनं तक्रार मागे घेतलं असल्याचं इथं सांगितलं आहे. आता हे त्या पालकाचं पत्र आहे जे मी तुम्हाला वाचतोय. म्हणजे ज्या मुलीची छेडछाड झाली त्या मुलीच्या पालकांनी हे पत्र लिहिलं आहे आणि माघार घेतल्याचं या पत्रामध्ये म्हटलं आहे. उपरोक्त विषयी सविनय विनंतीपूर्वक अर्ज करतो की माझ्या पाल्य अमुक आणि के येथे 6वी वर्गात शिकत तिची TC मागितला असता सदरील शिक्षकांनी या विरोध केला. शिवाय गणित विषय शिकवताना दिलेली उदाहरणे व कॅरम खेळताना जी शिक्षा दिली ते विद्यार्थिनीच्या शैक्षणिक हितासाठीच दिली होती, विहित ठेवूनच दिलेली होती. हे मला योग्य वाटलं नाही म्हणून मी त्यांच्याविरुद्ध गैरसमज धरून तक्रार त्यांच्याकडे केलेली होती. ती तक्रार मी आज दिनांक 9/7/2025 रोजी माझ्या पाल्य पत्नी यांचा विचार घेऊन कुठल्याही प्रकारचा दबाव न बळी पडता करून मागे घेतली. संबंधित शिक्षकाबद्दलचा गैरसमज दूर करून आज तक्रार परत घेत आहे असं त्या शिक्षकाने म्हटलं. माफ करा, पालकांनी म्हटलं. आता या तक्रारीमधून आणि केलेल्या तक्रारीमधून काही तफावत आहे. आता ते जरी या तक्रारीमध्ये म्हटले असले की दबाव कुठला नाही, मात्र पहिली तक्रार केली होती आणि त्या तक्रारीनुसार कारवाई प्रस्तावित झालेली
या शिक्षकाच्या विरोधामध्ये कारवाई प्रस्तावित झाली होती आणि ती तक्रार मागे का घेतली, कुणाच्या सांगण्यावरून घेतली, 5-6 नावं आहेत ती गावातल्या लोकांची, ती नावंसुद्धा मी या ठिकाणी घेऊ शकत नाही कारण गावाचं नाव जो आहे तो ओपन होईल, मुलींची जी काही प्रायव्हसी तीसुद्धा ओपन होऊ शकते. हा पोक्सोचा प्रकार आहे सगळा आणि त्यामुळे त्या मुलीचं मला काही या ठिकाणी नाव घ्यायचं नाही. खरं तर त्या शिक्षकावर पोक्सोचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. संबंधित त्याला पाठीशी घालणारे लोक जे काही बेडसकर असतील, फुलारी लक्ष्मण बेडसकर असतील, फुलारी, या सगळ्यांवर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे. मात्र तसं झालेलं नाही आहे. आम्ही कारवाईची अपेक्षा कोणाकडून करायची, कारण या पालकांना कुणी प्रेशर केलं तक्रार मागे घ्यायला, हा सगळ्यात मोठा सवाल आहे. आणि म्हणून मी म्हटलं की 2 गोष्टी आहेत, एक मजेशीर आहे आणि दुसरी संतापजनक आहे. मजेशीर ही आहे की तक्रार करायची आणि ती मागेसुद्धा घ्यायला लावायची, आणि संतापजनक ही आहे अशा प्रकारचा गंभीर प्रकार घडलेला असताना सुद्धा काहीही कारवाई करायची नाही. अहवाल सादर करायचा, चौकशी मागवायची, चौकशीतून माणूस दोषी असल्याचं या ठिकाणी दिसून येत असल्याचं तो सांगतो. या ठिकाणी बेडसकरांनी शेवटच्या ओळीमध्ये मी तुम्हाला सांगतो अहवालामध्ये काय लिहिलेलं आहे. इथं चौकशी अहवालामध्ये वरील सर्व बाबीवरून असे दिसून येते की श्री कांबळे हे जिल्हा परिषद शाळेत केज यांनी इयत्ता 6वी विद्यार्थीसोबत चुकीचा स्पर्श केल्याने व गणिताचे दिलेले उदाहरण अयोग्य पद्धतीने वापरलेले आहे. संबंधितावर योग्य ती कारवाई करण्यात यावी करिता अहवाल पुढील योग्य त्या कारवाईस्तव सादर करण्यात येत आहे. सगळं घडलेलं चुकीचं आहे असं म्हटलेलं आहे या अहवालामध्ये. तक्रार मागे का घ्यायला लावली आणि त्या पालकांनी तक्रार का घेतली, हा सगळ्यात मोठा सवाल आहे. आता अहवाल सादर केल्यानंतर तक्रार मागे घेणे म्हणजे नेमकं कुठंतरी संशयाची पालचूक चुकते आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी संशयाच्या भोवऱ्यामध्ये आहेत. हे प्रकार अहवाल जाईपर्यंत पालकांनी तक्रार मागे का नाही घेतली, किंवा मग ह्या सगळ्या गोष्टी गैरसमजूतून झाल्या होत्या तर मग अहवाल, चौकशी, शिक्षक दोषी आहे, ह्या सगळ्या गोष्टी, हा सगळा काही फारच होता का, काहीतरी मिळवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या का, हे यावरून लक्षात येतं. आता तुम्हाला ऑडिओ क्लिप वाजवून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल ही इतकी 5-7 मिनिटांची बडबड कशी होती, कशासाठी होती. ही पहिली ऑडिओ क्लिप. हॅलो साहेब, ते आपण त्या कांबळेच्या फाईलचा फोटो म्हणला होता काढून आणतो पुन्हा. मग कोणत्या कांबळेचं? ते आपला झालीच नाही ती फाईल अजून काही, तिचं काही झालं नाही. काही झालं ते पाठवून कसं जमन, ती बिगर बोलल्याशिवाय ती शिव कारवाई करीन गेल्या फाईलला. हा म्हणजे ती फाईल शिवकडे अजून पाठवलीच नाही, आपण तयार केली फक्त खाली. आणि शिवला सगळं बोलल्याशिवाय पाठवून कसं जमन ती फाईल. सगळं बोललो नाही तर मग ते आपलं अर्धच होईल ना काम. ते पुन्हा आपल्याला अर्ध कसं करून जमा सांगा. हो ना, मग त्याचे ते आपण ते दाखवतो म्हणलं त्याला बरोबर, ते झालंच नाही ना अजून. ते कामलेला मला ते पूर्ण कर ना, तू पूर्ण कर, मी दाखवायचं काम माझं नाही. त्याला मग बोललो होतो मी, ते मला तुम्ही दाखवतो मला तुम्हाला. नाही काय लिहिलंय हे फाईल फक्त शिक्षण विभागातच आहे खाली. इथं तुम्हाला दाखवायचं असेल तुम्ही शिक्षण विभागात फाईल दाखवतो. फाईल काय ऑनलाईन येतात, ऑफलाईन फाईल कुठलीच नाही. तुम्ही ह्याच्या पशी चला, स्पीडला चला, मी तुम्हाला काय लिहिलं हे दाखवतो. पण ते शिवकडे काय पाठवलं नाही. शिवला बोलले, शिव पाठवल्यावर तर ते कारवाई करून टाकीन ना आपण. अगोदर जावं लागेल, बोलावं लागेल, सगळं द्यावं लागेल, सगळं हे दिल्यानंतर मग पुन्हा पाठवावं लागेल फाईल. ते गुंगे होते पण ते मग आपण पैसे दिले तर ते त्याला देता यायचं शिवसाहेबांना. नाही पण ते सगळं कसं ऐकायचं आपलं ते मग त्यांना मला ते राहिलेलं पूर्ण कर, आपण पाठवून देऊ, करून आणायची, सही आणायची की माझी. आणि नाही जर तू येतो तुझं परत देऊन टाकू मला. नाही तुझं काम झालं 10 मिनिटात तर परत कशाला सांग त्याला काय दाखवलं की मी ते देऊन टाकतो. नाही अजून त्याची फाईल झाली नाही आणि दिल्याशिवाय ती होत नाही. तुम्हाला खरं सांगायला काय अडचण. ऐकलं तुम्ही, ही ऑडिओ क्लिप आहे आणि या ऑडिओ क्लिपमधून स्पष्ट सांगितलेलं आहे की जो कोणी कांबळे नावाचा शिक्षक आहे त्याची फाईल वरती गेलेली आहे. सीओकडे गेल्यानंतर सीओ कारवाई करतील. म्हणजे फाईलमध्ये हा दोषी असल्याचं सांगितलं आहे आणि त्याच्यानंतर सीओ कारवाई करतील. म्हणून फाईल कधी पाठवायची की नाही पाठवायची हे ठरवतील. आता हा मधला फोन बेडसकरला फोन करून हा विचारणारा कोण आहे, तुम्ही फाईल दाखवत होतात म्हणजे ज्याच्या विरोधामध्ये, जशी मी मागे ते SITची चौकशीची ऑडिओ क्लिप दाखवली तसाच हा प्रकार आहे. म्हणजे एखाद्याच्या विरोधामध्ये चौकशीचा अहवाल चुकीचा जाणार आहे, निगेटिव्ह जाणार आहे, त्याला अगोदर दाखवायचं हे असं तुझ्याबद्दल आम्ही लिहिलं आहे, तुम्हाला इतके पैसे द्यावे लागतील आणि तर ही ऐकेल, फाईल थांबेल आणि आता फाईल पुढे जाईल. आता कदाचित ही फाईल त्याने पैसे न दिल्यामुळे पुढे गेली असावी कदाचित, आणि ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा पैसे त्यांनी वाढवून दिल्यानंतर हा सगळा प्रकार तिथं दाबला असेल, पालकाकडून तक्रार मागितली असेल, हे सगळं रफादफा केला असेल. मात्र कागद थांबत नाही आहेत, कागदी घोडे थांबत नाहीत असे सामान्य लोक म्हणत असतात. त्यामुळे कागद थांबले नाही आहेत, हे कार्यालयामध्ये उपलब्ध होते. मात्र सदरील शिक्षकानं अहवाल काय नेमका होता
काय त्याने खुलासा मांडला याबद्दलची तिथं कागदोपत्र नाही आहेत. बेडसकर दप्तर सोबत घेऊन फिरत आहेत. आता हे कसं बेकायदेशीर आहे, हे इतका अनागोंदी कारभार तिथल्या जिल्हा परिषद शिक्षण विभागामध्ये चालतो, हे फार डोक्यावरून जात आहे. आणि म्हणून या ऑडिओ क्लिपमध्ये त्याने सांगितलं की सीओ साहेबांना राहिलेलं काम करावं लागेल. सीओ कसं ऐकतील, म्हणजे सीओना सुद्धा पैसे जाणार आहेत तिथून, यांच्याकडून सीओना पैसे जाणार त्या फाईलमध्ये, आणि फाईल जायच्या अगोदर त्यांना सांगावं लागेल असं बेडसकर इथं म्हणतात. म्हणजे सीओला सांगावं लागेल की तिकडून फाईल येत आहे एक, ही निगेटिव्ह आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं पॉझिटिव्ह घ्यावं लागेल, त्याच्यासाठी पैसे तुम्हाला किती लागतील हे सांगा, असं तिथं सीओना कदाचित हे म्हणणार असतील. आणि त्या सगळ्या गोष्टीवरून ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. म्हणजे स्पष्ट शेवटी सांगतात बेडसकर की तुम्ही पैसे दिल्याशिवाय फाईल पुढे जाणार नाही आणि तुम्ही सांगितल्याशिवाय तुमच्या म्हणण्याप्रमाणे काम होणार नाही. जर तुमचं काम झालं नाही तर तुमचे सगळे पैसे परत दिले जातील 10 मिनिटांमध्ये, असं सुद्धा बेडसकर म्हणतात. इथं महिला, मुली, सामान्य लेकरं हे वाऱ्यावर आहेत का, हा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी मराठी महाराजच्या माध्यमातून मी सगळ्यांना विचारतोय. महिला आयोगाला विचारतोय, महिला बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारतोय. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला का माहिती होत नाहीत, आणि माहिती झाल्या तर तुम्ही त्याच्यावर कारवाई का करत नाहीत. अशा प्रकारचे नतद्रष्ट, अशा प्रकारचे नराधम, अशा प्रकारचे लिंगपिशाच लोक शिक्षण विभागामध्ये आहेत. तुम्ही या सगळ्या गोष्टी का सामान्य पद्धतीने घेतात. पैसा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे का, पैशासाठीच सगळं काही चाललेलं आहे का, पैसा तुमच्या मरणापर्यंत पुरणार आहे का, तुम्ही मरणासोबत सुद्धा पैसा घेऊन जाणार आहेत का, हाही सवाल या निमित्तानं उपस्थित होतो. अशा प्रकारचे लोक प्रक्रियेमध्ये ठेवूच नयेत, अशा प्रकारची विनंती मराठी महाराष्ट्र या माध्यमातून करताय. हे जर अशा प्रकारे लोक करत असतील तर अत्यंत धक्कादायक हा सगळा प्रकार आहे. सीओंसोबत नेमकं काय बोलणं झालं, मी आता उद्या आणि कधी परवा जिल्हा परिषद शिक्षण विभागामध्ये गेलो तर सीओ जतीन रहमानना विचारेन की हा नेमका प्रकार काय आहे, ह्या सगळ्या प्रकारामध्ये नेमकं झालं काय, शिक्षकांवर कुठली नेमकी कारवाई झाली, हे प्रकरण कसं तडजोड करण्यात आलं, कुणाच्या दबावाखाली पालकांनी तक्रार मागे घेतली, हा सगळा प्रकार नेमका काय झाला आहे, मी येणाऱ्या काळामध्ये जतीन रहमान जे काही मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांना भेटून विचारेल आणि त्यानंतर काय नेमकं घडलं हे तुम्हाला येऊन सांगेल. या व्हिडिओमध्ये इथंच थांबतोय. खूप खूप धन्यवाद.